तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीतील नशीब आज पेटीत बंद. आज दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जामोद नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. मतदान ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया असल्याने नागरिकांनी उत्साहाने आपला हक्क बजावला. शहरातील नगर परिषद शाळा, एकरा हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळा, खेरडाबेस येथील मतदान केंद्र तसेच नगर परिषद प्राथमिक शाळा मराठी क्रमांक 2 आणि बायपास परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मतदाराने एक करून मतदान करून निवडणूक प्रक्रियेला सहकार्य केले. मतदान केंद्रांवर शिस्त व कायदा सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश काळे, मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय कर्मचारी आपापले कर्तव्य पार पाडताना दिसून आले. पोलीस ठाणेदार नितीन पाटील, पोलीस निरीक्षक पवन पाटील तसेच तहसीलदार व्हिडिओ मोरे व नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया सकाळी वेळेत सुरू होऊन सायंकाळी नियोजित वेळेत पूर्ण झाली. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले, हे विशेष उल्लेखनीय ठरले. नागरिकांनीही संयम पाळून नियमांचे पालन केले आणि प्रशासनाला सहकार्य केले. मतदानाची टक्केवारी आणि पुढील टप्पा. स्रोतांच्या माहितीनुसार या निवडणुकीमध्ये सुमारे 70% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही टक्केवारी लोकशाहीबद्दलची नागरिकांची जागरूकता दर्शविते. काही भागांमध्ये अजून मतदान होण्याची चर्चा असून प्रभाग क्रमांक 6 व 7 मध्ये मतदान प्रक्रिया पुढील टप्प्यातही पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मतदानानंतर सर्व मतदान पेट्या सुरक्षितपणे सीलबंद करून ठेवल्या असून आता सर्व उमेदवारांचे नशीब या पेट्यांमध्ये बंद झाले आहे. मतमोजणीची प्रक्रिया दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार असून त्याच दिवशी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असून कोण अध्यक्षपदाची माळ घालतो आणि कोण नगरसेवक म्हणून निवडून येतो, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे, तर नागरिकांनी देखील शांतपूर्ण मतदानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एकूणच जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक ही लोकशाहीचा एक महत्त्वाचा उत्सव ठरला असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण झाली आहे. आता सर्वांच्या नजरा 21 डिसेंबरच्या मतमोजणीवर खिळल्या असून तो दिवस नगरासाठी निर्णायक ठरणार आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.